मामा अहो जीव घेताय का माझा? अरे मी तुझं गाल शेकते ना बाळा. किड्या खूप मारलं का रे तुला? नाही ग, असा प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवला गॅरीनी. दिसत नाही का तुला? चांगला चोपलाय मला त्यांनी. वर किड्या बघ मामा, आपल्यालाच सगळं काही ना काहीतरी होत असतं. मीन्स बघ ना, आधी पॅरेटची मान फिरगळली, मग मला इथे बम दिला, आता केड्याला पण खूप मारलं. अब तेरा क्या होगा सुलक्षणा? काही बोलू नकोस. ही काय तुमच्यासारखी लेची पिची नाहीये. त्या गॅरीचा पॅरी करून टाकीन मी. हा, तो जेव्हा इथे येऊन रागवला होता तेव्हा कशा घाबरल्या होत्या. हो हो हो. बघ बघ गालाचा झालाय मनपाव. काय हसताय माझ्यावर? हिच्यासाठी केलं ना मी सगळं. आम्ही नव्हतं सांगितलं तुलाच? खरं खोटं काय ते बघायचं होतं ना. की गॅरी नाटक करतोय की खरं खरं करतोय. जाऊन बघून आलास, काय मिळालं? तिथे गेलो आणि असं झालं. करायला गेलो काय आणि गळ्यात पडले पाय. नाही म्हणजे तिकडे राधिका पण आली होती ना. ए हो यार, राधिका का आली होती तिकडे? मला काय माहित, पण मामा तो आपला गॅरी राहायला नाहीये आता. मीन्स तो खरंच सगळं विसरलाय. काय चाललंय हे सगळं? का असं होतंय? एक गोष्ट मार्गी लावायची म्हटली तरी होत नाही. त्यात रेवती आज यांना बोलून गेली, पण यांना तर काहीच कळत नाहीये. रेवतीचा तरी काय दोष आणि यांचा तरी दोष असेलच ना, तर तो माझ्या नशिबाचा आहे. ही परिस्थिती बदलणं कोणाच्याच हातात नाही. तर या सगळ्यात एकच वाटतंय की आईंनी यांना असं खोटं सांगायला नको होतं. पुढे जाऊन याचे परिणाम वाईट होतील. राधिका, काय 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 नाही. काय होतंय? कुठे काय? मी गेले काही दिवस बघतोय तुझ्या जवळ आलो किंवा तुला हात जरी लावला तरी तू अशी अवघडल्यासारखी होतेस. काय होतंय? काय नाही कळतंय मला. मी तुझ्या सोबत नसण्याची सवय झाली असेल ना तुला. मधला काळ सगळी माझी आजारपण काढण्यातच गेला असेल तुझं. आय कॅन टोटली अंडरस्टँड. असं आहे का की मी नसताना तू हे सगळं केलंस, राधिका मसाले कंपनी सुरू केलीस, तर मी काय बोलेन अशी काळजी वाटते का तुला? राधिका पण ही सोपी गोष्ट नाहीये. हे एवढं मोठं साम्राज्य उभं करणं, ही कंपनी उभं करणं काही सोपं नाहीये. उलट तू हे केलंस म्हणून आपला संसार टिकू शकलाय ना. माझ्या इतर मित्रांच्या बायका बघ, त्यांच्यावर जर ही वेळ आली असती तर हातपाय गाळून बसल्या असत्या सगळ्या. पण तुझ्यामध्ये जी धमक आहे ना ती त्यांच्यात नाही आहे अजिबात. नाही, एवढं मोठं साम्राज्य उभं करायला, स्वतःची कंपनी चालू करायला, आणि ती इतकी यशस्वी, धमक लागते हा राधिका, आणि ती तुझ्यात आहे. मला आईने सांगितलं ना सगळं. की राधिका मसाले सुरू करायला तुला किती त्रास झाला, किती मेहनत घ्यावी लागली, हे फक्त तूच करू शकतेस राधिका. नाही, ही धमक इतर कोणातही नाही. अशी बायको मिळायला भाग्य लागतं, भाग्य, माहितीये. त्यामुळे मी खरंच नशीबवान आहे. तुला फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे मला. काय? मला तुझं हे सगळं साम्राज्य डोळे भरून बघायचंय. मला दाखवशील? ठीक आहे, या ना माझ्या बरोबर. अरे वा, क्या बात है. किती मजा येईल ना की सौ राधिका गुरुनाथ सुभेदार यांचं राधिका मसाले, आणि गुरुनाथ सुभेदारांना ती घेऊन चालली आहे हे सगळं दाखवायला. सॉरी, अजून एक रिक्वेस्ट आहे, चालेल? प्लीज नाही म्हणू नकोस. काय? मला तुझ्या बरोबर सेल्फी काढायचा. नाही, खरं तर ऑटोग्राफच घ्यायचा होता, पण आजकाल जमाना सेल्फीचा आहे ना. एवढ्या मोठ्या उद्योजिका, नाही नुसत्या उद्योजिका नाही, उद्योग क्षेत्रातल्या सेलिब्रिटी राधिका गुरुनाथ सुभेदार बरोबर एक सेल्फी तो बनताय ना. एकच. हा, एवढं काही नाही. अगं चल ग, एक काढू प्लीज. हा, स्माइल. छान आलं ना. अरे या सगळ्यावरती कसं रिॲक्ट व्हायचं खरंच नाही कळत आहे मला. म्हणजे बघ ना, विश्वास ठेवला तरी प्रॉब्लेम,
नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम आहे. हो एक्झॅक्टली सर. आपण पाहिलेले गुरु सर आणि हे गुरु सर ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. गॅरी, ए गॅरी, ए मला अडवू नका. हो हॅलो, काय कोण हवंय तुम्हाला? ए कसले स्टुपिड प्रश्न विचारताय? ओळखलं नाही का मला? मी सुलक्षणा, शनयाची मॉमी. सो व्हॉट? तुम्ही कोणी असाल, तुम्हाला माहिती आहे ना की ही आमची ऑफिस आहे. आणि असं कुणाची परमिशन न घेता डिरेक्टली आतमध्ये कशा आलात? कोणाची यायची परमिशन? तुमची मालकीण राधिका, तिचा जो सो कॉल्ड नवरा आहे ना गॅरी, त्याची जी दुसरी बायको आहे ना शनया, तिची मी मॉमी आहे सुलक्षणा. हॅलो. सो त्याचं काय? त्याला बोलवा, मी त्याला सांगते. तो नाहीये. एक मिनिट, खोटं बोलू नकोस. मी गॅरीला या ऑफिस मध्ये राधिका बरोबर येताना बघितलंय. कधी काय प्रेमातच येतात नवरा बायको म्हणून, कधी काय वेगळेच होतात. काय नाटक चालली आहे? आणि आता तर काय म्हणे तो गॅरी पडलाय, ते पण डोक्यावर, आणि विसरलाय सगळं. आणि म्हणजे शनू बेबीला पण विसरला? कम ऑन. इट्स अ फॅक्ट. नाही आठवत त्याला. अरे तुम्ही ना जरा आता शांतपणे बोला प्लीज. मी ओरडणार, मी खूप ओरडणार. ऍक्च्युली मी त्या गॅरीला जाब विचारायला आले. गॅरी, गॅरी, मॅम तुम्ही सिच्युएशन समजून घ्या. सरांना बरं वाटत नाहीये. ओ माय गॉड, तुमच्या सरांना बरं वाटत नाहीये. माझ्या शनू बेबीला त्यांनी आयुष्यातून उठवलंय आणि आता त्याला बरं वाटत नाहीये. एक नंबरचा नाटकी आहे तो, नाटक करतोय. अरे मला तर वाटतं तुम्ही सगळेच नाटक करतायत. गॅरी, गॅरी, तुम्ही आवाज राधिका, गॅरी, मला त्याच्याशी बोलायचंय. मला सुलक्षणाबाई इथे का आले? काय झालं असेल? अरे बाप रे, आता ही इथे का आली आहे? मला माझं नाटक कंटिन्यू केलं पाहिजे, नाही तर ही बाई माझ्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी होते. अरे आत्ता मम्माशी बोलले मी, आली पण. मम ऑरेंज सासू, तुम्ही इथे आता घरात कोणी नाहीये, पण तुम्ही नंतर या. ओके बाय. तू मा पोराचा पिच्छा कधी सोडणार आहेस ते सांग. बाबा मी काय केलं? का केलं? तू आणि तुझी माय का रंग उधळत आहात ना, ते सगळं कळते आम्हाला. कळलं? ती माय कुठे गेली सांग. मला नाही माहिती. माहित नाही? ते सगळे नखरे माहित आहेत बरं मला. फोन कर आणि विचार तिला. फोन लाव. माझे केस सोडा ना प्लीज. मी नाही सोडणार तुला. बरं फोन लावते की लावते. घ्या चहा घ्या. अहो नाना, नाना, नानी, काय झालं? सरिता बाजारात गेला होतात ना? बाजारात कुठच्या जातोय आम्ही? सरिता ताई त्या सुलक्षणाबाईंच्या मागे पळाल्यात. कोणाच्या? अहो सुलक्षणा त्या शनायाच्या आईच्या मागे धावल्यात त्या. तर ती इकडे कशाला आली होती? काय माहित कशाला आली होती. नाही 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 नाही, नक्की काहीतरी डाव असणार. पण सरिताबाईने तिच्या मागे का गेल्या? हो काय झालं? अरे देवा, हे काय होऊन बसलं आता? पण कुठे गेल्या असतील त्या? मी ट्राय करतो फोन लावून बघ. उचलला पाहिजे ना फोन. राधिका, राधिका काय प्रकार आहे? कोण आहे त्या? ओ माय गॉड, कोण? मी सुलक्षणा, शनायाची मॉमी. कोण शनाया? सॉरी मला नाही कळते.
शनया तीच जिला तू फसवलंस. हे कमळा ताई आल्या, राधिका ताई. हो का? हो सगळेजण ए, येतात. राधिका ताई आल्या. या राधिका ताई आल्या. राधिका ताई. वा वा वा, काय सुंदर आहे, किती मोठं आहे. हे घ्या ताई, तुमच्यासाठी आणलेत खास चाफ्याची फुलं. अरे वा, मी घेते, 2-3 घेते. चाफ्याची फुलं मला खूप आवडतात. हो ना, म्हणून तुमच्यासाठी आणलेत ताई. ताई किती दिवसांनी आला तो तुम्ही? हो, मध्यंतरी जमलंच नाही याला. घरचे व्याप, ऑफिसची कामं, या सगळ्यात येणंच झालं नाही. सॉरी हा. पण तुम्ही सगळेजणी कशा आहात? आम्ही सगळे मस्त आहोत. आणि नात कशी आहे? मस्तच आहे. ताई तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. राधिका, मी जरा हे बघून येतो. इकडे बरंच दिसतंय काय काय. हा, आलोच. हे कसे काय आले आज इथे? त्यांना बघायचं होतं इथलं सगळं काम म्हणून आले. हो का? बघ ना, असं बघताय जसं काय पहिल्यांदाच आलेत बघायला. अगं ते पहिल्याचं सगळं विसरले. ताई सॉरी हा. नाही, इट्स ओके. वही घ्या. हो आणते. एक मिनिट, मी असं ऐकलं की तुम्हाला फॅक्टरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. काय झालंय? हो ताई, म्हणूनच आम्ही सगळ्याजणी तुमची वाट पाहतोय. बोला ना, म्हणजे ते पगाराबद्दल काही प्रॉब्लेम आहे? पैशाचं काही? नाही ताई, पैशा पगाराची काहीच अडचण नाहीये. आपली ती कांडप मशीन आहे ना, त्याच्यामध्ये बिघाड झालाय, त्यामुळे ती सारखी सारखी बंद पडते. हो होय ना, त्यामुळे वेळ लागतो, कामे भरभर होत नाही. अहो पण आधी सांगायचं ना. मग ताई कोणाला सांगणार? इथे कोणी आलंच नाही 8-15 दिवसापासून. हा, आपल्या त्या मेंटेनन्स वाल्या दादांची टीम आली नाहीये का? नाही ना, रोज त्यांना फोन करतो तर ते म्हणतात आज येतो उद्या येतो, पण ते येतच नाही. बरं ठीक आहे, मी श्रेयसला सांगते. हा, एक मिनिट हा, मी जरा फोन करते. हो हो, नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी गुरुनाथ सुभेदार. नाही म्हणजे तसं तुम्ही ओळखत असालच मला, पण ते मला आता मधल्या काळात ते राहू द्या, ते काही विशेष नाही. पण तुमचं सगळ्यांचं फार कौतुक आहे. नाही, तुम्ही आहात म्हणूनच राधिका हे सगळं उभं करू शकली. तुमच्या सपोर्ट शिवाय शक्यच नव्हतं. हो, ही तर सगळी ताईंची कृपा आहे. हो, नाही, पण तरी सुद्धा तुम्ही पाठीशी होता म्हणूनच हे सगळं होऊ शकलं ना. अहो, आम्ही ताईंच्या पाठीने, ताई आमच्या पाठी उभ्या राहिले. अहो, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला कमळाबाई. कमळाबाई, हे कसं लक्षात आहे यांच्या? शेवटी आपण टीमवर्कच करत असतो ना. मी नंतर फोन करते. ये राधिका. काय नाही, मी जनरल बोलत होतो सगळ्यांची. काय कौतुक आहे सगळ्यांना तुझं. नाही, आणि साहजिकच आहे म्हणा, असायलाच पाहिजे कौतुक, नाही का? त्या काय नेहमीच कौतुक करत असतात आणि कामालाही खूप छान आहेत. सगळ्या हो. तुम्ही लागा तुमच्या कामाला. चल. राधिका, किती मोठं युनिट आहे माहिती का तुला? म्हणजे मी अंदाज घेत होतो त्या तिकडची मशीन्स आणि ओव्हरऑल हा मागचं सगळंच विसरला असाल ना. काय पूर्वीचं काही आठवत नसेल ना तुम्हाला? हो, नाही ते मधला तो पॅच आठवतच नाही ना मला. काय काय झालं होतं ते. झालं की आपलं बोलणं त्यावर. म्हणजे हॉस्पिटलमध्ये मी शुद्धीवर आलो ना तेव्हा. मग कमळाचं नाव कसं आठवतं? ते त्यांनी हाक मारली ना, म्हणून मला वाटलं की त्यांचं नाव कमळा असेल. नाही तर मला कसं आठवणार आहे? मी तर पहिल्यांदाच भेटतोय ना त्यांना. काही वेगळं नाव आहे का त्यांचं? म्हणजे चुकलं का? मी सॉरी म्हणू का त्यांना? पण तू असं का विचारतेस? काही निघूया. येते नंतर. अरे यार,
त्या राधिकाची घारी सारखी नजर आहे माझ्यावर. गुरुनाथ, सावध राहायला हवा. तुझं काही काम होतं? अजूनही नाराज आहेस? नाही. चिडलीस माझ्यावर? तुझ्यावर का चिडू मी? मला माहितीये यांच्यावरती तुझा राग आहे. मग नसावा का? मला त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, गुरुनाथ बद्दल तू समजावायला आली असशील मला, तर आपण नको बोलूया. कारण त्या माणसाला सहन करायचे पेशन्स तुझ्यात आहेत, माझ्यात नाही. तू आधी माझं ऐकून घेशील का? बर, बोला. रेवती, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आता मलाही असं वाटतंय की हे नाटक करतायत. हे कशावरून म्हणतेस तू? यांना सगळं आठवतंय. आज आम्ही फॅक्टरीमध्ये गेलो होतो. मी म्हटलं नव्हतं तुला तो नाटक करतोय? आणि हे ना असं आडून आडून विचारू नको, सरळ जाऊन विचार त्याला की किती दिवस ही नाटकं करणार आहेत. असं कसं विचारू? का नाही विचारायचं? अगं, माझ्याकडे पुरावे कुठे आहेत? आधी पुरावे जमा करायला लागतील. पुराव्याशिवाय मी बोलू शकत नाही. एकदा पुरावे जमा केले ना की मगच कळेल की हे खरं वागताय का नाटक करतायत. ठीक आहे, मग आपण पुरावे गोळा करूया आणि सगळ्यांसमोर जाब विचारूया त्याला. हेच बरोबर ठरेल. आज मला खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे माझं बोलणं तुला पटलं म्हणून नाही, तर तुझ्यातला हा बदल बघू. रेवती, इतक्या गोष्टी घडून गेल्यात ना दरम्यान, आता माझा कोणावरच असा पटकन विश्वास नाही बस. हाच बदल झालाय तुझ्यात. आधीची राधिका गुरुनाथच्या चुका, त्याच्या लपवा छपवी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे. पण आताची राधिका तिच्या कुटुंबियांसाठी गप्प बसली तरी असा सहज कोणावर विश्वास ठेवणार नाही. पण आपण नीट लक्ष ठेवूया त्याच्यावर, बारीक वॉच ठेवूया आणि पुरावे गोळा करूया त्याच्या विरुद्ध. आता राग गेला ना तुझा? तो राग नव्हता, ती तळमळ होती तुझ्यासाठी. एनिवे, बर, आता तू अशा गोष्टी शोधून काढ ज्या त्या काळात घडल्यात, जो तो विसरलाय. तो सतत तुझ्या बरोबर असतो, त्यामुळे तुला त्याची परीक्षा घेणं खूप सोपं जाईल. हो रेवती, ही परीक्षा तर मी घेणारच आहे. तू असे प्रश्न शोधून काढ, अशा घटना शोधून काढ की कुठेतरी गुरुनाथ बोलेल. हो रेवती, आणि या वेळेला जर समजा हे फेल झाले ना आणि माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं नाटक होतं, यांना अशी शिक्षा देईन मी, यापुढे कुठलाच नवरा आपल्या बायकोशी या पद्धतीने वागणार नाही. असं वागायची हिंमतच करणार नाही. काळजी नको करूस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. नाही, मला खेळायचं आहे. ठरव, काय हट्ट करतोस? आता झोपायची वेळ झाली ना रे. बाबा चला खेळूया. चला ना, चला ना. आता नाही, खेळूया ना, काय हरकत आहे? राधिका, आता कुठे त्याला खेळायला लावतेस? मी त्याचं कसं बसं होमवर्क त्याला आता करू नको म्हणलं. आता खेळायचं काय एवढं उशिरा? हो, कधी कधी कंटाळून जातो तो. खेळूया की आपण. ते आता मी त्याला झोपायला सांगतो, तू कुठे असं परत? चल, खेळूया की आपण. अरे बैठे खेळ खेळूया. आपण नाही का खेळायचो लहानपणी बैठे खेळ? हा, खेळूया ना. बैठे खेळ म्हणजे? सांगा आता त्याला. अरे बैठे खेळ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आई आम्हाला बाहेर नाही जाऊ द्यायची ना, मग आम्ही घरातच खेळायचो. म्हणजे वरांड्याच्या मध्ये किंवा एखाद्या जिन्याच्या खाली, नाही का ग? हा, आणि वेगवेगळे खेळ असायचे. पत्ते असतील, मामाचं पत्र हरवलं, असे किती खेळ खेळायचो. माहिती, गाण्यांच्या भेंड्या सुद्धा. आणि फक्त गाण्यांच्याच भेंड्या नाही, तर नावांच्या भेंड्या, गावांच्या नावांच्या भेंड्या. फार मजा यायची ना. मीन्स लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणे. नाही रे. आणि एवढंच नाही, अजून एक गेम होता. मी एक शब्द सांगायचा, तुम्ही त्या संबंधी दुसरा शब्द मला सांगायचा, मी पुन्हा एक शब्द सांगायचा. हो, आणि मग शब्दाला शब्द ते वाढत जायचं कितीतरी वेळ. अरे फार मस्त खेळ होता. म्हणजे त्याचं नाव नाही आठवते, पण इतका मस्त खेळ होता ना. मी आईला नेहमी हरवायचो बरं का. हो का? मी हरवायचे तुम्हाला? विचारा आनंद भाऊजी. त्याला काय विचारायचंय?
त्याला आत्ताच आठवत नाही, तेव्हाच काय आठवणार आहे? मी हरवायचो आईला दरवेळेला. नाही मी हरवायचे. खेळून बघू ना, आप्पाही हरवून दाखवेल. हा चल चल खेळूया चल. तुम्ही नको केला, मी लाफली. हा ओके, आता हा जज आपला. ठीक आहे, नीट बघ. हा सुरू करू. घर, दार, नाती, गोती, अर्ध, अर्धमूर्ध, मोर, मोर पंख, कोल्हे, कुई, सागर, सागर किनार, चंद्र, चंद्र कोर, राहू, राहू केतू, जाई, जुई, शोना, बेबी. पटकन फ्रेंड्सना पाठवून दिलं माझ्या. कसा इन्सल्ट झाला असेल त्याचा. आता काय सांगू. शनू बेबी मँगो ज्यूस. मम्मा मला काही नको. ओके, माझं डोकं दुखतंय, मला कोणाशी काही बोलायचं नाही. जस्ट लिव्ह मी अलोन. हा असं चिडायचं नाही. चिडली माझी शनू बेबी. चिडू नको तर काय करू यार. माझे फ्रेंड्स आपल्याला हेल्प करण्यासाठी इथे आले होते. आम्ही मस्त रिहर्सल करत होतो तर तू हाकलून दिलंस त्यांना. शनू बेबी ते चुकीचं होतं ना. काय चुकीचं होतं? तू म्हणली होतीस एक हसीना थी सॉन्ग होतं. मी त्यांना सांगितलं आणि म्हणून आम्ही प्रॅक्टिस करत होतो. असं नाहीये ते. ये बस, तुला सांगते बस. तू मँगो ज्यूस पी, मी तुला सगळं समजावते. काय माहितीये का, आपल्याला ना ते तसं परफॉर्म करायचंय. म्हणजे गाणं गायचं नाहीये गॅरी समोर. म्हणजे तुमचा दोघांचा जो भूतकाळ आहे, तू त्याला कशी भेटलीस, कुठे भेटलीस, हे सगळं परफॉर्म करून त्याच्या समोर दाखवायचंय. मम्मा मला आठवते मी गॅरीला फर्स्ट टाइम कशी भेटले होते. कशी? मी त्याच्याकडे लिफ्ट मागितली होती. मग आम्ही कार मध्ये नंबर्स एक्सचेंज केले होते आणि मग परत तो मला ऑफिस मध्ये भेटला होता. गुड. म्हणजे तुला सगळं आठवतंय. हेच हेच सगळं परफॉर्म करायचं त्याच्या समोर, समजलं? म्हणजे आमचं पास्ट लाईफ परत रिपीट करायचं. येस. वाव. मग गॅरी ओळखेल मला? होप सो. पण यार मम्मा हे सगळं आपण कसं करणार? आपल्याला हेल्प करायला कोणीच नाहीये ना गुलमोहर मध्ये ना ऑफिस मध्ये. तसे आणि आता गॅरी घरी असतो. मग कसं भेटणार त्याला? कसं सांगणार त्याला हे सगळं? सांग. डोंट वरी शनू बेबी, मम्माकडे एक किल्ली आहे. तुझ्याकडे गॅरीच्या घराची किल्ली आहे? शनू बेबी, मम्माकडे प्रॉब्लेमची किल्ली आहे, कळलं? म्हणजे आता गॅरी ऑफिसला जायला लागलाय होपफुली. आपण त्याला ऑफिस ते घर, घर ते ऑफिस ह्याच्या मध्ये गाठायचं. म्हणजे बाहेरच्या बाहेर भेटायचं, म्हणजे कोणाला काही कळणारही नाही. ये, पण हे सगळं पॉसिबल आहे का? येस बेबी, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तू बघत राहा. आता राधिकाची कंपनी आणि 33 करोड आपल्या हातात कसं येत आहेत ते. यू जस्ट वेट अँड वॉच. आणि मम्मा जे सांगते ना त्याला फॉलो कर. आता या सुलक्षणाचा पहिला प्लॅन सुरू. काय काय केलं मी? हेच तर आहे. माझ्या राधिकेला त्रास देऊन तू नामानिराळा झाला. तिने काय कष्ट सोसलेत, कुठले कुठले त्रास सहन केलेत याची कल्पना आहे का तुला? हो जरा थांबा ना. तू थांब, बोल दे मला. थांबू नकोस. सगळे याला गोंजरत बसतील, मी नाही. तर मोठा छान वागण्याचा आव आणतोय. नाही नाही असेल, वागतही असेल. आता काय उपयोग त्याचा? तुला खालून पाणी वाहून गेल्यानंतर काय बोलायला अर्थ असतो का? हो पण जरा शांत व्हा ना. नाही नाही बोलू दे मला, मी बोलणारच आहे. नाही नाही नानी, त्यांना प्लीज थांबू नका. नाना तुम्ही मला सांगाच, मी नक्की काय चुकलोय आणि कसा चुकलोय मला प्लीज सांगा. नाही इतर कुणी काही सांगायला तयारच नाही. तुम्ही तरी सांगा माझं नक्की काय चुकलं. हे असले अपराधी भाव माझ्या समोर आणून बोलू नकोस. काही मला पाझर वगैरे फुटणार नाही आणि असं वागून मी काही बदलणार नाही. तिचे ते सुखाचे दिवस परत आणू शकणार आहेस? बरोबर आहे तुमचं नाना. मला पूर्ण कल्पना आहे या मधल्या काळात राधिकाला काय काय सोसावं लागलंय. आणि अर्थात या सगळ्यामध्ये मी तिला काहीच साथ नाही देऊ शकलो. माझ्या आजारपणात तिच्यावर काय काय आलंय हे सगळं ऐकून आहे मी. आणि मला त्याचं फार वाईटही वाटतंय. पण या मधल्या काळामध्ये तिने जी काही प्रगती केली आहे, जे काही ती आत्ता करते त्याचा मला खूप अभिमान पण आहे नाना. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, आता जेव्हा मला हे सगळं लक्षात येत आहे, मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तिला तिचं ते सुख परत मिळवून देण्याचा. खरंच ते आहेच रे. पण तू त्या काय काय म्हणाले ते? नाही म्हणजे तू आता बदलतोयस, चांगली गोष्ट आहे ना. तुला राधिकाच्या दुःखाची थोडी जाणीव होते, चांगलं आहे. विसरू नकोस मात्र हे. नाही ना, कधीच नाही विसरणार. खरंच नाही विसरणार.
बरं येतो मी. हा, तुम्ही काळजी घ्या. येतो. काय ग, का थांबवलंस मला? अहो कारण सरिता वहिनींनी अजून त्याला काही सांगितलं नाहीये. अरे मग सांगा ना, तो विसरलाय. हे काय कौतुक आहे का? नाही, कौतुक करण्याची गोष्ट नाहीये, पण पण तो हळूहळू बदलतोय. त्याला राधिकाच्या दुःखाची जाणीव होते, ही तर चांगली गोष्ट आहे ना. हो की नाही रे पंकज? हो ना. मला असं वाटतंय राधिकाताईसाठी देवानेच घडवून आणलंय सगळं. आता सगळं छान होते म्हणजे झालं. खरंच तसंच होऊ दे. राधिका, हळूहळू तुझी सगळी माणसं मी माझ्या बाजूनं करणार आहे आणि आता ही लढाई मीच जिंकणार आहे. या मूर्ख माणसांना आणखी मूर्ख बनवणार आहे. बघच तू. राधिका, तू ना आता टार्गेटच्या अगदी जवळ आहेस. आणखी थोडी परीक्षा घ्यावी लागेल त्याची. हो पण कशी घेणार, काय करणार आपण? ऐक, हे करून बघ. अगं पण आईंना कळलं तर? तू का पुन्हा त्याच्यात अडकतेस? तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे? राधिका मसाले आणि अथर्वचं भविष्य, त्याचा विचार करायचा. रेवती, मला आईंची काळजी वाटते ग. राधिका, अगं तू तू किती वेळ होतीस महाजनी काकांकडे? काय करत होतीस इतका वेळ? अगं आजोबांचा टीव्ही बिघडलाय. मग काय रिपेअर करून देत होतीस? अगं नाही, गुरु काका रिपेअर करत होते. काय? काय हे समजताय का काय झालंय? अचानक टीव्ही बंद पडला. काय झालं कोणास ठाऊक? अहो नाही काकू, असं एकदम आपल्यालाच कळलं असतं तर मग आपणच मेकॅनिक नसतो का झालो? अगं बाई, मग आता तरी कळते ना तुला नेमकं काय झाले ते? झालं, मला आलंय लक्षात. 1-2 मिनिटात करतो. काय तुम्हाला सांगतो ना, या आजकालच्या नवीन ब्रँडच्या टीव्हीचा हाच प्रॉब्लेम आहे. एवढे कॉम्प्लिकेट करून टाकलेत ना. ते तुम्हाला सांगतो काकू, आपल्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी कसे टीव्ही असायचे एकदम सोपे. एक हे इथे चालू बंदचं बटन असायचं आणि एक आपलं व्हॉल्यूमचं, बस झालं. नाही तर या टीव्ही मध्ये आपलं एक सॉकेट, 2 केबल, इतक्या 50 प्रकार असतात ना. आणि हे मेकॅनिक म्हणून लुटतात आपल्याला. एखादी केबल इकडची तिकडे करायची ना, 1000-2000 रुपये घ्यायचे आपल्याकडून. नाही तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी मायनर असणार आहे. मी लगेच बघतो. 1 सेकंड. ओके, हा बघू रिमोट. आता चालू व्हायला पाहिजे. हा बघूया. ह्या तुमचं आवडतं चॅनल झी मराठी. अरे वा, छानच. आता बंद करून ठेवतो, नंतर तुम्हाला हवं तेव्हा चालू करा. ओके. हा छान छान. हे रिमोट. नाही, रिमोट हा नेहमी गृहलक्ष्मीच्या हाती पाहिजे. हे घ्या काकू. मेकॅनिकचे पैसे वाचले. हा, मेकॅनिकचे पैसे वाचले, पण तरी केलेल्या कामाचा मोबदला मला द्यावा लागेल ना तुम्हाला. अहो, आलं घालून चहा द्याल ना कब्बर? हा, चहा करते. हा बस बस, बाकी मला कसली अपेक्षा नाही. काका तुम्हाला सांगतो, घरी कधी काही असं बारीक दुरुस्तीचं काम असेल ना, मला कधी हक्कानं बोलवा. मी अगदी धावत येईन तुमच्याकडे. थँक्स गुरुनाथ, थँक्स. पण एक सांगू गुरुनाथ, असं सारखं सारखं दुसऱ्याला त्रास द्यायला आम्हाला दोघांनाही खरं म्हणजे आवडत नाही. दुसऱ्याला? हो काय काका, मी काय परकाय का कोणी? हा तुमच्या मुलासारखाच आहे ना मी. उलट यापुढे मला फक्त तुमचे आशीर्वादच हवे. नाही मी खरंच सांगतो, तुम्हाला दोघांचे आशीर्वाद असतील ना, तरच मला परत नोकरी लागेल आणि आयुष्यात माझी गाडी परत रुळावर येईल. नाही नाही, ते काही नाही. मी आता तुमचे पाय पकडणार आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी काही ते सोडणार नाही. नाही थँक्स गुरुनाथ, थँक्स. हे बघ, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता तू परत सगळ्याला नव्याने सुरुवात कर.
काय काका, हे बघा तुम्हाला मी एक सांगून ठेवतो हा. याच्या पुढे तुमच्या घरचंच नाही, अख्ख्या सोसायटीचे टीव्ही जरी बिघडले ना तरी फक्त मला कॉल करा, मी लगेच येतो आणि सगळ्यांचे टीव्ही दुरुस्त करतो. ठीक आहे, चला आता मी निघतो. अरे चहा तरी घेऊन जा. राहू द्या हो, तुम्ही कपल जरा एन्जॉय करा, मी पळतो. चला चला, बाय बाय बाय. काय झालंय आज ना, गुरुनाथ मला पूर्वीसारखा भासला. चांगला बदल झालाय त्याच्यात. मलाही असंच वाटतंय. बदल होत असेल ना तर चांगलंच आहे. हो ना, मलाही जाणवलं ते.